आणि एक छानशी अशी कविता आज आपण करणार आहोत. ठीक आहे ना. ठीक आहे. प्रार्थना, हंसिया. हो मॅम. सुरू. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुचे प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुचे प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धन्यवाद. खूप छान. तू स्वतः नोटीस केलंस का तुला तिसऱ्या कडव्यामध्ये थोडासा दम लागल्यासारखं होतं, थोडंसं ब्रेथलेस फील होत होतं? आलं ना लक्षात? तुझा ना तू खूप वेगात गात होतीस. पहिल्यांदा खूप जोशात एकदम छान छान गायलं आणि नंतर मग असं झालं की दम लागायला सुरुवात झाली. तर असं नाही असलं पाहिजे. ठीक आहे. आपण प्रार्थना जेव्हा म्हणतो ना ती एकसंथ सुरुवातीला ज्या सुरात म्हणतो ना शेवटपर्यंत ती त्या सुरात असली पाहिजे, तर त्याला उपयोग आहे. ठीक आहे. आता काही गाणी असतात जशी डिस्कोची गाणी असतात किंवा आणखीन डान्स थीम्स असतात. त्याच्यामध्ये तुम्ही निक्षून फास्ट म्हणत असता, पण तेव्हा सुद्धा तुम्हाला दम नाही लागला पाहिजे, तर उपयोग आहे. पहिल्यांदा फास्ट आणि नंतर स्लो, मग त्यात काही पॉइंट नाहीये. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं ठीक. कधीही. आणि प्रार्थना ज्या असतात ना त्या सगळ्या प्रार्थना ह्या स्लोच असतात, कारण की तुमचं मन शांत होण्यासाठी, की तुम्ही सुरू करणार एखादं काम, तेव्हा ते काम एकदम छान सुरू होईल आणि मग तुम्ही एकाग्रतेने काम करू शकाल. त्यासाठी तुम्ही शांतपणेच म्हणायची असते प्रार्थना. कुठलीही प्रार्थना असली तरी सुद्धा, शाळेची असू देत नाहीतर आणखीन काही असू दे. ठीक ठीक आहे. आहे. ओके. हे लक्षात ठेवायचं की दम नाही लागला पाहिजे कधीही. ठीक आहे. आता आपण जाऊया आजच्या विषयाकडे. बरं, मला हे सांगा, आता वरदराज आलाय, तर मला हे सांगा की तुम्ही किती जणांनी मागचे 2 आठवड्यांचे व्हिडिओ बघितले आहेत, 9 तारखेचा आणि 16 तारखेचा? कारण की ते आपल्याला खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर आपल्याला पुढे जाऊन काही काम करायचं आहे. आणि आजची कविता आहे ती सुद्धा तुम्हाला, मला माहिती आहे ती तुम्हाला खूप आवडणार आहे, कारण की ती कविता मलाही खूप आवडलेली आहे. पण त्याच्याबरोबर आता आपल्याला थोडंसं काम करायला सुरुवात करायची. मराठीमध्ये बोलायचं, मराठीमध्ये लिहायचं आणि मराठीमध्ये विषय मांडायला सुरुवात करायची. बोलायचं जसं मी मराठीमध्ये बोलतेय तसंच, न चुकता, शब्द न इकडे-तिकडे फेरफार करता आणि दम बरोबर हवे तिथे श्वास घेऊन, श्वास सोडून अशा पद्धतीने बोलायचा प्रयत्न करायचा. जसं आपण मराठीच्या बातम्या जर का बघितल्यात, मी मी प्रायव्हेट बातम्या नाही म्हणत आहे. दूरदर्शनच्या ज्या मराठीच्या बातम्या तुम्ही ऐकाल, तर त्या एकसंथ असतात. त्यासारखेच आपण मराठी बोलायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे? त्यासाठी तुम्ही आता प्रयत्न करायला सुरुवात करायची आणि आता आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देणार आहोत.
तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. घरामध्ये बोलताना सुद्धा, आईशी बोलताना काहीही असलं तर सुद्धा मराठीमध्ये तुम्ही बोलणार तेव्हा तुम्ही निश्चितपणे एकदम शांत आणि पूर्णतः मराठी शब्द घेऊन बोलण्याचा प्रयत्न करायचा. थांबलात तरी चालेल थोडा वेळ. नवीन शब्द हवा असेल तर आई वडिलांना विचारा, ते तुम्हाला नक्की मदत करतील. आणि तुम्ही जेव्हा स्वतः कम्प्युटरवर बसता तेव्हा तुम्ही गुगलही करू शकता एखाद्या शब्दाचा शब्द तुम्हाला आठवत नसेल तर. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही शुद्ध मराठीच बोलतो. हो, चांगली गोष्ट आहे. अगदी सुरेख. खूप छान. आणि तेच अजून वाढवायचे आपल्याला. म्हणजे आपण इथे जो कोणी जिथे आहे, आता इंग्रजीमध्ये बोलत असेल तर त्याने मराठी बोलायला सुरुवात करायची आहे. जे अगोदर मराठी बोलत आहेत, त्यांनी अजून छान करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्यांचं एकदम छान मराठी बोलणं चालू असेल, त्यांनी कविता लिहिण्याचा किंवा निबंध लिहिण्याचा किंवा एखाद्या पॅराग्राफ लिहिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अशा प्रकारे आपण प्रगती करणार आहोत. कोणीही मागे राहणार नाहीये. प्रत्येक जण स्वतःच्या पद्धतीने प्रगती करणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यामुळे मला येत नाही, मला जमत नाही, मला होत नाही किंवा मला करायला लागते किंवा हा पुढे जातोय आणि मी मागे आहे किंवा ही पुढे आहे आणि मी मागे आहे, असा विचार कोणाचाही आला नाही पाहिजे. असा विचार केलेला चालणार नाही. आपण फक्त आपल्या स्वतःशी स्पर्धा करणार आहोत आपल्या मराठीच्या वर्गामध्ये. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. आणि आता जाणार आहोत पुढच्या स्लाइडकडे. आता ही स्लाइड आहे आपल्या आजच्या विषयाशी धरून. तर कोणाला उत्तर येत असेल तर त्यांनी हात वर करायचा आणि मला उत्तर द्यायचं. हे चित्र तुम्हाला काय सांगतं? या चित्रामधनं तुम्हाला काय बोध मिळतो? म्हणजे व्हॉट डू यू गेट फ्रॉम आईचा प्रेम. आईचा प्रेम. मी म्हटलं हात वर करून उत्तर द्या. बरोबर की नाही? प्लीज फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. आपण हात वर करून उत्तर दिलं की बाकीच्यांना पण चान्स मिळतो हे बोलायला. ठीक आहे. उत्तर द्यायला. ओके. बरं, वरदराज, मला उत्तर दे. तुला या चित्रापासून काय बोध मिळतो? वरदराज. श्रेयस. हो मॅम, ह्याच्याने कळते की आईचं त्याच्या बाळावर किती प्रेम आहे. खूप छान. अगदी बरोबर. हंसिया, तुझे उत्तर बरोबर होतं. श्रेयस, तुझे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तर आजचा आपला विषय आहे तो आईवर विषय आहे. ती कविता एवढी काही प्रसिद्ध आहे वगैरे असं नाही. आईवर लाखोभर कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. पुस्तकही आईवर लिहिलं गेलेलं आहे. खूप छान अशा पद्धतीने तुम्ही ते वाचूही शकता. जेव्हा तुमची 4th असेसमेंट संपेल, फोर्थ असेसमेंट जेव्हा तुमची संपेल, तेव्हा त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मराठी पुस्तकही वाचू शकता. तेव्हा आपण तुम्हाला एक छान पुस्तक सुचवूया तेव्हा, पण आता नाही. पण त्या विषयाला धरून असे खूप छान गोष्टी आहेत. आई हा असा विषय आहे की जो आपल्याला प्रत्येकाला खूप आवडीची व्यक्ती आहे, खूप हक्काची व्यक्ती आहे. आपण आईवर चिडू शकतो, आपण आईवर रागवू शकतो, आपण आईवर प्रेम करू शकतो, आपण आईला हवं ते मागू शकतो. 99% आई आपल्याला सगळ्या गोष्टी घेऊन देते आणि आपल्या बाजूने ती कधीही उभी असते. बरोबर? पटतंय का सगळ्यांना? हंसिया, श्रेयस, वरदराज, तुम्हाला तुम्ही तुमच्या आई बाबांना सुद्धा हो मॅम. तुमच्या आई बाबांना सुद्धा हे पटेल, कारण की त्यांचं पण त्यांच्या आईच्या बाबतीत हे असंच असणार आहे. काहीही बदलत नाही. वयानुसार ही माणूस बदलत नाही. त्याचं आईवरचं प्रेम तसंच राहतं आणि आईचं मुलांवरचं जो हक्क असतो, म्हणजे मुलांचा जो आईवरचा हक्क जो असतो तो तसाच राहत असतो. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेला एक टेकन फॉर ग्रँटेड किंवा गृहीत धरणारी व्यक्ती आपण जे म्हणतो ती आई असते. आणि त्या आईवर अशा भरपूर काही कविता, भरपूर काही लेख तुम्हाला वाचायला मिळतील, पुस्तकं मिळतील, अजून लिहिली पण जातील. तुम्ही स्वतःही लिहू शकाल. तुम्हाला जर का एवढं लिहायची इच्छा झाली तर तुम्ही स्वतःही करू शकाल. पण आई ही अशी व्यक्ती आहे की जगाच्या पाठीवरची सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तिचं महत्व कधीच कमी होत नाही. कारण की तुम्ही काहीही करा, जगाच्या पाठीवर तुम्ही लाख खूप गोष्टी करू शकता, पण तुमच्या आई या एका व्यक्तीमुळे तुमच्या त्या व्यक्तिमत्वामध्ये भयंकर भर पडलेली असते. तिचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही कुठल्याही बाबतीत. तुम्ही कितीही पुढे गेलात आणि कितीही प्रगती केली तरी सुद्धा आई ही खूप मोठी व्यक्ती असते. आणि जोपर्यंत आई आहे किंवा जोपर्यंत आई आपल्या बरोबर असते तोपर्यंत आपण खूप काही करू शकतो, कारण की ती आपल्याला सर्वात पहिल्यांदा आत्मविश्वास देते.
बाकी सगळेजण असतात, याचा अर्थ बाबा नसतात असं नाही, पप्पा नसतात असं नाही. मी आई असते असं म्हणते. त्यामुळे आपण तिला सर्वात पहिल्यांदा ती म्हणेल तसं, तिला हवं असेल तसं, अशा प्रकारे आपण जर का स्वतःला वाढवलं, स्वतःला बदलवलं, स्वतःसाठी काहीतरी केलं, तर तुम्हाला तुमच्या निश्चित लक्षात येईल, की निश्चितपणे आपण आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी करू शकलो आहोत. ठीक आहे. मीही आज जे आहे ते माझ्या आईमुळे आहे. म्हणजे बाबांमुळे नाहीये असं नाही. बाबांमुळे पण आहे. आई-बाबा दोघंही तेवढेच महत्त्वाचे असतात. पण आई असते ती खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला आत्मविश्वास देत असते. ठीक आहे. तर आजची आज आपली कविता आहे, ती आईवर आहे. तर आईवर ह्या कवीने लिहिलेलं आहे. मला माहित नाही कविता कोणी लिहिली आहे, कारण की ही कविता तेवढी प्रसिद्ध नाहीये, पण ती मला खूप आवडली. म्हणून म्हटलं आपण एक वेगळ्या पद्धतीने तुमच्यासाठी म्हणून ती सादर करावी. आईसाठी काय लिहू? आईसाठी कसं लिहू? आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे. आईवरती लिहिण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. मी एवढा मोठा नाहीये, की मी आईवर काही लिहू शकेन. ठीक आहे. त्यामुळे त्यात तो कवी किंवा ती कवयित्री जी आहे, ती असं म्हणते, "मी आईसाठी काय लिहिणार मला माहीत नाही आणि कसं लिहिणार तेही माहीत नाहीये. तर मला आईसाठी शब्दच पुरत नाहीत, कारण की माझ्याकडे शब्दच नाहीयेत, आई एवढी सुंदर आहे." जसं मी तुम्हाला सांगितलं, की आईसाठी आपण काहीच म्हणजे काही केलं तरी सुद्धा खूप कमी पडणार आहे. इथपर्यंत आपण आई आपल्यासाठी करत असते. आईवरती लिहिण्याइतकं माझं व्यक्तिमत्व मोठं नाही. म्हणजे मी तेवढा मोठा नाहीये, की जी मी काही लिहू शकेन आईवर. ठीक आहे. जर त्याने उदाहरणं दिलेली. उदाहरणं म्हणजे एक्झाम्पल सांगितलेत, की कशाप्रकारे आईचं महत्त्व आपल्याकडे असतं. जीवन हे शेत, तर आई म्हणजे विहीर. शेत म्हणजे काय? फील्ड, फार्म. फार्मिंग करायला हां. तुम्हाला जसं पाणी लागतं, पाणी लागतं म्हणजे स्वतःची हक्काची विहीर लागते. त्याप्रकारे जर का ते पाणी नसेल, तर तुम्ही शेत हे करू शकत नाही, पिकवू शकत नाही. तुमचं पीक येणार नाही. तुम्ही काहीही केलं तरी त्याचा उपयोग होत नाही, जोपर्यंत त्याला पाणी मिळत नाही. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याला जेव्हा कंपेअर करता, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याला जोडायचा प्रयत्न करता काही उदाहरणांशी, त्याच्यामध्ये जर का आपण जर का स्वतःचं आयुष्य शेत म्हटलं, तर आई विहीर आहे. म्हणजे आई आपल्यासाठी पाणी आहे. इतकं महत्त्व तिचं आपल्या आयुष्यातलं आहे. जीवन ही नौका, तर आई म्हणजे तीर. जीवन म्हणजे आयुष्य म्हणजे ही नौका म्हणजे अ, होडी म्हणजे बोट किंवा शिप. तर ती शिप जेव्हा निघते अ, एका कोस्टवरनं, तर तिला दुसऱ्या बाजूला तिला कोस्टलाच पोहोचायचं असतं. ती मध्ये पाण्यात कितीही रमली तर सुद्धा तिला कोस्ट शिवाय पर्याय नसतो. तीर म्हणजे कोस्ट किंवा बीच असं म्हणू शकता तुम्ही किंवा बंदर असं म्हणू शकता. जिथे त्या होडीला पोहोचायचंच असतं. पोहोचल्याशिवाय तिला गत्यंतर नसतं आणि कितीही पाणी छान वाटलं तरी सुद्धा तो प्रवास थांबावा लागतो कुठेतरी आणि तो प्रवास जिथे थांबतो तो हक्काची जागा असते. ती म्हणजे आई म्हणजे तीर म्हणजे कोस्ट किंवा बंदर. आई ही शाळा, जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी. पाटी म्हणजे इथे पुस्तक पण म्हणू शकतो, वही पण म्हणू शकतो किंवा इसेन्शियल्स. जेव्हा शाळा असते, शाळा म्हणजे स्कूल. जेव्हा आपण स्कूलमध्ये जात असतो, तेव्हा आपल्याला टेक्स्ट बुक्स, परत नोटबुक्स किंवा आणखीन काही इसेन्शियल्सची गरज असते. त्याप्रमाणे जोपर्यंत माझं आयुष्य आहे, तोपर्यंत माझी आई माझ्यासाठी पाटी आहे. म्हणजे ती तेवढी स्कूलसाठी जेवढी इसेन्शियल्स महत्त्वाचे असतात शाळेसाठी, रायटिंग इसेन्शियल्स, तशाच प्रकारे आई माझ्यासाठी महत्त्वाची आहे. जीवन हे कामच काम, तर आई म्हणजे सुट्टी. हे तर तुम्हाला एकदम रिलेट करू शकता तुम्ही, कारण की तुम्ही स्वतःच रविवारची वाट बघत असता. जीवन हे कामच काम म्हणजे कितीही काम केलं तर सुद्धा आई म्हणजे एकदम निवांत क्षण असतो, की जिच्याबरोबर आपण राहून निवांत राहतो. मग आपल्याला हवं ते आपण करतो. आपण पाणी स्वतः उठून घेत नाही. आपण बूट स्वतःहून काढत नाही. आता तुम्ही काढायला लागला असाल 10 वर्षाचे झालात म्हटल्यानंतर, पण आत्तापर्यंत तुम्ही बूटही काढत नव्हतात. तुम्ही तर स्केटिंग घालून पण पडून जात असाल, की "आई मी थकलो" किंवा "थकले" आणि आई सगळं करते तुमच्यासाठी. बरोबर आहे. शाळेचा युनिफॉर्म तुम्ही नीट ठेवत नसाल, हे सगळं ती करते. म्हणजे ती तुम्हाला सुट्टी देते तुमच्या कामापासून. तुम्हाला कितीही काम असलं आजूबाजूला तरी सुद्धा तुमची आई तुमच्यासाठी कधीही तत्पर असते, तयार असते. आई म्हणजे सुट्टी. म्हणजे तुम्हाला तुमच्या कामांपासून किंवा तुमच्या जबाबदाऱ्यांपासून थोडा वेळ तुम्हाला सुटका देणारी व्यक्ती म्हणजे आई. आई तू उन्हामधली सावली. सावली म्हणजे जेव्हा तुम्ही रखरखतं ऊन म्हणजे एकदम स्कॉर्चिंग हीट म्हणतात त्याला.
त्याच्यामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला कसं तुम्ही स्कार्फ बांधला तर तुम्हाला छान वाटतं. ते पण तुम्हाला शॅडोमध्ये नेतं तुमच्या डोळ्यांना. तुम्ही थोडं बिल्डिंगच्या शॅडोमध्ये थांबलात, तर तुम्हाला छान वाटतं. किंवा तुम्ही छत्री घेतलीत, तरी तुम्हाला छान वाटतं. किंवा तुम्ही कॅप वापरलीत, तरी तुम्हाला छान वाटतं. ते आहे ते छान का वाटलं? कारण की तुम्ही स्वतःला कव्हर केलत. कोणापासून? स्कॉर्चिंग हीटपासून. तर आई म्हणजे उन्हामधली सावली. म्हणजे कुठेतरी तुम्हाला झाडाखाली, बिल्डिंग खाली, एखाद्या कोनाड्यामध्ये किंवा म्हणजे छत्री किंवा टोपी ह्या कुठल्याही पद्धतीने तुम्ही घेऊ शकाल. ती आई म्हणजे उन्हामधली सावली. ऊन म्हणजे आयुष्य आणि सावली म्हणजे त्यात मिळणारा आनंद, निवांतपणा हा म्हणजे सावली. आई तू पावसातली छत्री. जसा पाऊस पडला की आपल्याला छत्री लागते. छत्री म्हणजे सॉरी अंब्रेला. तर आई तू पावसातली छत्री. आई तू थंडीतली शाल. शाल म्हणजे इथे आपण स्वेटर पण म्हणू शकतो, स्कार्फ पण म्हणू शकतो. आणखीन काय आपल्याला कुठल्याही प्रकारचे कॉस्ट्यूम्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. पण थंडीमध्ये तुम्हाला ब्लँकेटपासून शालीपर्यंत, स्वेटरपर्यंत काय हवं ते तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला ते लागतंच. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नसतो. म्हणजे तुम्ही उन्हामध्ये तुम्हाला झाडाची किंवा बिल्डिंगची सावली लागते. पावसामध्ये तुम्हाला छत्रीची खूपच गरज असते आणि थंडीमध्ये तुम्हाला ब्लँकेट पण लागतं. अशा प्रकारे आई ही तेवढ्या महत्वाची असते आपल्या आयुष्यामध्ये. आता यावी दुःखे खुशाल. म्हणजे तो कवी किंवा ती कवयित्री जे आहे ते म त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे, की आता मला कितीही त्रास झाला, म्हणजे कितीही पाऊस असला तरी काही फरक नाही पडणार कारण की माझ्याकडे दांडकट छत्री आहे. कितीही थंडी पडली तरी माझ्याकडे छान अशी उबदार शाल आहे आणि कितीही ऊन असलं तरी सुद्धा मी एकदम छान सावलीमध्ये राहू शकतो. म्हणजे आपल्याकडे आपण एवढं ग्रँटेड धरतोय आणि एवढं महत्वाचं आईचं स्थान असतं, की आपल्याला कितीही त्रास झाला तरी सुद्धा आपण निवांतपणे राहू शकतो. निवांतपणे याचा अर्थ असा नाही, की आपली परीक्षा आहे आणि उद्या अभ्यास करायचा नाहीये वगैरे असं काही नाहीये. पण जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, तेव्हा तुम्हाला सोबत तुमची आई असेल. तुम्हाला जेव्हा काही त्रास होत असेल, डोकं दुखत असेल, तर आई तुम्हाला डोकं चेपून देईल. जर का तुम्हाला भूक लागत असेल, तर आई तुम्हाला काहीतरी खाऊ देईल. तुमच्या आवडीचा खाऊ देईल. पण तुम्हाला अभ्यास तर करायला लागणार आहे. त्याच्याबद्दल आपल्याला दुमत नाहीये. फक्त ते अभ्यास करताना आपल्याला जो होणारा त्रास आहे, तो कमी करण्याचं काम ही आई निश्चितपणे करते. प्रत्येक बाबतीमध्ये. ठीक आहे. मग आता पुढे जाऊन कवीचं काय म्हणणं आहे, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. म्हणजे मंदिराचा उंच कळस म्हणजे तो लांबूनही तुम्हाला दिसतो, की आपण मंदिर तिकडे आहे, असं म्हणतो तेव्हा आपल्याला लांबूनही लक्षात येतं, की हे इकडे मंदिर असू शकतं. तशाच प्रकारे आई म्हणजे एकदम आयुष्यातला सर्वातला परमोच्च असा अशी एक व्यक्ती आहे, अशी एक व्यक्तिमत्व आहे. आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस. तर अ, या या वाक्याबद्दल मी असं म्हणेन, की पवित्र तुळस म्हणणं म्हणजे की तुळस म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर जी तुळस असते किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जी तुळस असते, तिला तुम्हाला खूप पॅम्पर करायला लागतं. पण ती तुम्हाला खूप औषधी गुणधर्म देणारीच असते. ठीक आहे. तिच्यामध्ये काहीही विषारी त्रास नसतो आणि काही तुम्हाला अ, खूप एकदम एनर्जी देणारं, आरोग्य देणारं असं ते झाड आहे. त्यामुळे त्या तुळशीला आपल्याकडे खूप जास्त महत्त्व आहे. तर आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुंगणारी अशी संतवाणी. आता हे तुम्हाला हे कितपत कळेल हे म्हणजे मला हे माहीत नाहीये. पण तरीसुद्धा मी प्रयत्न करते. संतवाणी म्हणजे अ, चांगले विचार असलेले आपले जे महाराष्ट्रातले जे संत होते म्हणजे एकदम चांगले संत वाङ्मय हे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आणखीन खूप जास्त. तर आपली महाराष्ट्र ही भूमी ही संत भूमीच म्हटली जाते कारण की सर्वात जास्त संत आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत. तर आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी. संतवाणी म्हणजे सर्वात सुंदर, छान, गोड अशा छोट्याशा शब्दांमध्ये सुंदर अशा चालीवर असलेलं काही भजनं, काही कीर्तनं, काही गोष्टी ज्या आपल्याला आत्मसात करणं गरजेचं असतं आणि ते इतकं सुंदर पद्धतीने मांडलेलं असतं, की ते आपल्याला हवं-हवंसं वाटतं आणि आपण त्याचा आत्मसात करायचा प्रयत्न करतो आणि खूप जण करतात. आत्मसात कंप्लीटली पूर्णतः करतात. तर अशी आई म्हणजे ही अशा प्रकारची संतवाणी आहे, की जी ऐकत राहावी आणि त्याच्यामध्ये फरक होऊ नये आणि आपण स्वतःला
आत्मसात करू शकतो. आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. म्हणजे आपल्याला खूप तहान लागली असेल, तर आपण छानपैकी आपण माठातलं पाणी प्या, नाहीतर तुम्ही साधं बाटलीतलं पाणी प्या किंवा तुम्ही काहीही पाणी प्या. तुम्हाला ते खूप छान वाटतं. अशा 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 प्रकारे आई ही खूप महत्वाची असते, की आपल्याला ती शांतपणा, थंडपणा देते. आणि आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी. आपण जेव्हा आरती करतो, तेव्हा आपण त्या वेगळ्या पद्धतीने एक 1 सेकंड हां. असं करायचं. ओके, सॉरी. ओके. तर आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी. म्हणजे आपण जेव्हा आरती म्हणतो गणपती बाप्पाच्या समोर किंवा आणखीन कुठल्यातरी मंदिरामध्ये जातो, तेव्हा त्या आरतीमध्ये आपण ज्या पद्धतीने टाळी वाजवतो, तशा प्रकारे सुंदर अशा पद्धतीने ती लयबद्ध म्हणजे त्याला एक ट्यून, त्याला एक रिदम असतो. तशा प्रकारे आई असते आणि आई म्हणजे वेदनेनंतर सर्वात पहिली आरोळी. म्हणजे हे खूपच इमोशनल आहे. हे खूप भावनिक आहे, की तुम्हाला जोरात लागलं तर तुम्ही आई म्हणूनच ओरडता. आई म्हणूनच रडता. माणूस कितीही वयाचा असला तरी तो 50शीचा असू दे, 70चा असू देत, नाहीतर 10 वर्षाचा तुमच्यासारखा असू दे, तो पहिल्यांदा "आई गं!" अशा पद्धतीनेच ओरडतो. इतक्या पद्धतीने, इतक्या जवळ आपण आपल्या हृदयाच्या जवळ, आपल्या मेंदूच्या जवळ, आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीच्या जवळची व्यक्ती म्हणजे आपली आई असते आणि त्यामुळे आईसाठी म्हणून आपण ओरडतो. याचा अर्थ फक्त आई हा शब्दच ओरडतो असा नाही. आई म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये आईचं महत्त्व आहे आणि प्रत्येकजण स्वतःच्या भाषेमध्येच ओरडणार. त्याची जी मातृभाषा असेल ती. तुम्ही एखाद्या वेळेस मम्मी म्हणून म्हणून ओरडत असाल, कारण की तुम्ही तसे ट्रेन झाला असाल. याचा अर्थ असा होत नाही, की आई हा शब्दच फक्त म्हटला पाहिजे. ती भावना खूप महत्त्वाची आहे, की तुम्ही मम्मी म्हणून जे प्रेमाने ओरडता, तेवढं तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भाषेने, कुठल्याही शब्दाने ओरडत नाही. किंवा तुम्ही हाक मारत नाही किंवा तुम्ही खूप दुःखात असाल, तर तुम्ही सहन होत नसेल, तर तुम्ही जेव्हा अ, एक स्वतःला एक्सप्रेस करायचा प्रयत्न करता, जेव्हा तुम्ही स्वतःला बाहेर काढण्याचा सा भावना मांडण्याचा प्रयत्न करता, तेव्हा आई ह्या शब्दानेच तुम्ही पहिल्यांदा भावना मांडायला सुरुवात करता. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे, की आई हा शब्द ही मराठीमध्ये कविता असल्यामुळे मराठी शब्द आहे. आई हा मातृत्वासाठी किंवा मातेसाठी. पण याचा अर्थ असा नाही, की दुसरा कुठला शब्द चालत नाही. काही जणांना मम्मी म्हणायची सवय असेल, काही जण मॉम म्हणत असतील, काही जण मॉमी म्हणत असतील, काहीही म्हणत असतील. त्याने भावना बदलत नाही. भावना ही तेवढीच हां. प्रखर असते, जी आई ह्या शब्दामध्ये असते. आपण आई म्हणावं मान्य आहे. पण जर का तुम्ही ट्रेन झाला असाल, की तुम्ही मॉमी, मम्मी, मॉम म्हणत असाल, तरीही ह्यात भावना काहीही बदलणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि ही भावना प्रत्येक भाषिक माणसासाठी, प्रत्येक धार्मिक माणसासाठी, प्रत्येक धर्माच्या माणसासाठी, प्रत्येक पंथाच्या माणसासाठी सारखीच असणार आहे. आई ही आपल्यासाठी, प्रत्येकासाठी, जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक प्रगत माणसासाठी, प्रगतिशील माणसासाठी आणि जो लहान आहे त्याच्यासाठी आणि जो वयाने खूप मोठा असेल त्याच्यासाठी, प्रत्येकासाठी एक भावनिक कोनाडा, भावनिक तिजोरी किंवा आणखीन भावनिक काही गोष्टी तुम्ही म्हणाल, ते सगळं आहे ना, ते तुमची आई असते. मोस्ट ऑफ द टाईम्स. आणि ह्याच्या पुढची गोष्ट सांगते मी तुम्हाला. आता तुमच्या समोर पहिल्यांदा तुमची आई आली असेल, म्हणजे मम्मी, जी तुमची बायोलॉजिकल मदर आहे. पण याचा अर्थ असा होत नाही. ही पुढची गोष्ट तुम्हाला 10 वर्षाच्या वरच्या मुलांना म्हणून सांगते, की बायोलॉजिकल मदर ही मदर ती तर असतेच. पण त्याच्यानंतर आपल्याला आईत्व असलेली, म्हणजे मातृत्व असलेली किंवा माता हा गुणधर्म असलेली अशा व्यक्ती खूप सापडतात. जसे तुमचे बाबा असू शकतात, तुमची आजी असू शकते, तुमची मोठी बहीण असू शकते, तुमचा मोठा भाऊ असू शकतो. काही वर्षांनी तुम्हाला तुमचे मित्रही तसे मिळू शकतात, की ज्यांची तुमची काळजी घेतात त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आईने घेतली असती किंवा आई घेऊ शकते.
तेवढ्या लेव्हलवर जाणार नाही निश्चितपणे. आईच्या लेव्हलवर कोणीच जाऊ शकत नाही. पण जेव्हा गरज पडते तेव्हा तुम्हाला ती व्यक्ती हक्काने बाजूला असते. अशा प्रकारची जी व्यक्ती असते तिच्यामध्ये हे आई हा गुण असतो. आईत्व असतं, मातृत्व असतं, माता गुण असतो आणि हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि हे महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारची माणसं जर का तुमच्या आजूबाजूला असतील, तर तुम्ही आयुष्यात खऱ्या अर्थाने नशीबवान आहात आणि त्या व्यक्तींना तुम्ही कधीही गृहीत नाही धरलं पाहिजे, टेकन फॉर ग्रांटेड नाही केलं पाहिजे. त्यांच्यासाठी तेवढ्याच पद्धतीने आपणही तत्पर राहणं गरजेचं आहे. ही तुम्हाला एक एक्स्ट्रा गोष्ट, एक एक अजून एखादी नवीन गोष्ट म्हणून सांगायची म्हणून मी सांगितली, कारण की तुम्ही 10 वर्षाचे आहात. आता तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळतात ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये आई हा गुण फार महत्वाचा असतो. मग तो तुमच्या बहिणीमध्ये पण असेल किंवा मोठ्या भावामध्ये पण असेल. तुम्हाला माहित नाही तुम्ही कोण तुम्ही किती नशिबवान असाल त्यानुसार तुम्हाला तुमची ते व्यक्ती आजूबाजूला सापडतील. काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेमधली टीचर सुद्धा खूप अशी आईसारखी वाटत असेल, की ती खूप छान-छान तुमची काळजी घेते. ती तुमची एल-के-जीची टीचर असेल आणि तुम्हाला 5वी-6वी पर्यंत ती टीचर लक्षात असेल. का? कारण की तिने तेवढ्या पद्धतीने तुमच्यासाठी खूप छान असं मेहनत घेतलेली आहे. असे खूप माणसं असू शकतात, की जे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासाठी मेहनत घेणारी असतात. ती त्यांच्यासाठी पण करतात, तुमच्यासाठीही करतात. तर तशा प्रकारच्या माणसांसाठी आपण, मित्रांसाठी, आपल्या त्या परिवारासाठी पण आपण गरजेचं आहे. त्या राहणं, माहीत असून राहणं आणि त्या व्यक्तींना कधीही गृहीत न धरणं. आई-वडिलांना तर कधीच गृहीत धरू नये कोणी, कारण की आई-वडील खूप महत्त्वाची व्यक्ती असते आयुष्यामधली. पण त्याच्याबरोबर अशी माणसं पण आजूबाजूला मिळतात, की जी तुम्हाला खरंच खूप उपयोगी पडतात. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. कधीच विसरायचं नाही, की आई म्हणजे काय असतं? तर आई म्हणजे फार वेगळ्या पद्धतीचं समीकरण आहे, जे या कवीने किंवा कवयित्रीने, कोण आहे मला माहित नाही, त्या व्यक्तीने खूप छान मांडण्याचा प्रयत्न केला एकदम सोप्या शब्दांमध्ये. ठीक आहे. आता आपण ही कविता परत एकदा वाचूया. आईसाठी काय लिहू? आईसाठी कसं लिहू? आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे. आईवरती लिहिण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर. जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर. जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी. जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी. आई तू उन्हामधली सावली, आई तू पावसातली छत्री, आई तू थंडीतली शाल, आता यावीत दुःखे खुशाल. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. आता अपार्ट फ्रॉम ही कुठे गेली आपली हंसिया. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम हंसिया कोण म्हणून दाखवणार आहे मला ही कविता जशी मी म्हटली? वरदराज, श्रेयस, तनिष्का, प्रियांश कोण म्हणणार आहे? पूर्ण म्हणू मी? चालेल. मी म्हणजे कोण? श्रेयस की प्रियांश? श्रेयस. बरं म्हण. पण त्याच्यानंतर मी म्हणतो. हो चालेल. चालेल. बरं. आईसाठी काय लिहू? आईसाठी कसे लिहू? आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे. आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व मोठे. बरोबर. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर. जीवन हे नौका तर आई म्हणजे तीर. जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाठी. जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी. आई तू उन्हामधली सावली, आई तू पावसामधली छत्री, आई तू थंडीतली शाल, आता यावीत दुःखे कुशाल. आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस. आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी आशा संतवाणी. आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबद्ध लयबद्ध काय ते लयबद्ध लयबद्ध ताळी. आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. व्हेरी गुड, खूप छान. प्रियांश. हो मॅम. वरदराज, बी रेडी. आई आईसाठी काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत खोटे, आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर, जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर, जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी, जीवन हे कामच काम म्हणजे तर आई म्हणजे सुट्टी. आई तू उन्हामधली सावली, आई तू पावसातील छत्री, आई तू थंडीतली शाल, आता यावीत दुखे खुशाल. दुःखे खुशाल, दुःखे खुशाल. दुखे खुशाल. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी. संतवाणी, संतवाणी. बरोबर. आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी, आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. खूप छान. वरदराज. ऐकू येत नाहीये. आता ऐकू येते? हा, आता येते. आईसाठी काय लिहू, आईसाठी काय लिहू, आईसाठी पुरतील एवढे. एक मिनिट हा मॅम. तनिष्का, बी रेडी. आईसाठी काय लिहू, आईसाठी काय कसे लिहू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत खोटे, आई वरती लिहिण्यात पद नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर, जीवन हे नौका तर आई म्हणजे तीर, जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी, जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी. आई तू उन्हामधली सावली, आई तू पावसातली छत्री, आई तू थंडीतली शाल, आता येवी दुःखे खुशाल. आई म्हणजे मंदिराची उंच कळस, मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध ताळी, आई म्हणजे
नंतरची सर्वात पहिली आरोळी. आरोळी म्हणजे हाक मारतो आपण, ती मोठ्याने ओरडतो ना जोरात, त्याला आणि आरोळी म्हणतात. आणि नौका म्हणजे नौका म्हणजे विहीर, सॉरी नदी, होडी म्हणजे शिप, ओके. बोट. हा. आणि ओके. लयबद्ध. लयबद्ध म्हणजे रिदमिक. ओके. म्हणजे खूप छान छान असं वाटतं की नाही, रिदमिक असल्यानंतर आपल्याला छान वाटतं, तशा प्रकारे. हा. तनिष्का. येस मॅम. येस, आता तुम्ही वाचायचंय. हा. आई. आईसाठी काय लिहू, आईसाठी काय लिहू, आईसाठी पुरतील एवढे शब्द नाही कुठे. आईवरती लिहिण्या इतपात इतपात नाही माझे व्यक्तिमत्व मोठे. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर. जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर. बरोबर. जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी. जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी. आई तू उन्हामधली सावली, आई तू पावसातली छत्री, आई तू थंडीतली शाल. आता यावीत दुःखे खुशाल. दुःखे खुशाल. आई म्हणजे मंदिराचं उंच कळस. आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे भजनात गुणावी अशी संतवाणी. आई म्हणजे वाळवंटात प्यायचं असं वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी. टाळी. आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी. छान. हंसिया, मध्ये तुम्ही नव्हतात. अगं, ऐकू येत नाही साऊंड. हंसिया बोलू नको. हंसिया. थोडंसं हे झालं. हा, आता बोल. हॅलो. हंसिया कुठे गेली? हॅलो. तिला आपलं ऐकवत नाही. हॅलो. ठीक आहे मॅम. हॅलो मॅम. हा, कोण बोलतय? हा, हंसिया ऐकू बोला. येत आहे? हो, आता ऐकू येतंय. हॅलो मॅम, ऐकू येत आहे तुम्हाला? हो, ऐकू येतंय. डिस्कनेक्टेड. हंसिया. मॅम हो, ती डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट झाली. झाली. हो, परत डिस्कनेक्ट झाली.
असो, ठीक आहे. तर माझी अशी अपेक्षा आहे, माझी अशी इच्छा आहे, की सगळ्यांनी ही कविता पाठ करावी. एक. दुसरी गोष्ट, तुम्ही आता लिहायला सुरुवात करायची. तुम्हाला हवा तो विषय आजपासून आपण सुरू करायचं. आठवड्यातनं कमीत कमी 2 पॅराग्राफ म्हणजे 5 ते 5 अशा 10 ओळी आपण लिहायच्या तुम्हाला हव्या असलेल्या विषयांवर. तुम्ही मनीमाऊवर लिहू शकता, तुम्ही तुमच्या कुत्र्यावर लिहू शकता, तुम्ही तुमच्या टॉईजवर लिहू शकता, तुम्ही तुमच्या आईवर लिहू शकता, तुम्ही तुमच्या शाळेवर लिहू शकता. तुम्हाला हवा तो विषय तुम्ही घेऊ शकता. त्याचं फ्रीडम तुम्हाला आहे. त्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पण आता तुमच्या परीक्षा झालेल्या आहेत, तर दुसरी परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही रोज 2 वाक्य अशा प्रकारे आपण लिहायचा प्रयत्न करायचा. कमीत कमी 5 वाक्य आठवड्यातनं एकदा किंवा 2दा तुम्ही लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. आणि ते तुम्ही शेअर करायचं. जसं तुम्ही लिहाल तसं तुम्ही शेअर करायचं आपल्या ग्रुपमध्ये. हंसी ऐकू येत नाहीये बाळा, हंसी ऐकू येत नाहीये. हंसी ऐकू येत नाहीये. हंसी ऐकू येत नाहीये. हंसिया ऐकू येत नाहीये. ठीक आहे. तर हा तुम्हाला आता आहे गृहपाठ तुमच्यासाठी. तुमच्या आवडीचा कुठलाही विषय तुम्ही घ्यायचा आणि त्याच्यावर लिहायचं. त्याच्यावर बोलायचं. नाही ऐकू येत. मध्ये मध्ये ऐकू येतं, पण भयंकर विचित्र पद्धतीने मोठा आवाज येतो, काहीतरी वेगळाच एको आवाज येतो जेव्हा तू बोलतेस तेव्हा. नाही नीट ऐकू येते. ऐकू येत नाहीये नीट हंसिया. मॅम तुम्ही थोडं खाली कराल, मी स्क्रीनशॉट घेतो. खाली काय का दिसत नाहीये पूर्ण? मी शेअर करते ना फोटो. फोटो मी ग्रुपमध्ये टाकणार आहे. आता दिस फोटो ग्रुपमध्ये टाकणार आहे मी. ओके, येस. तर आता आपण विषय आपल्याला हवा तो आपण घेऊ शकतो. तुम्हाला हवा तर तुमचा खेळ, तुमचं खेळणं, तुमचं आणखीन काही विषय तुम्ही घेऊ शकता. तुमचा मित्र, मैत्रीण, काहीही विषय असेल तरीही चालेल. पण तुम्ही आता बोलायचा, लिहायचा प्रयत्न करायचा. आणि शब्द नाही आठवले तर आईला विचारा. आई नसेल आजूबाजूला तर बाबांना विचारा. आणि नसेल तर तुम्ही मलाही ग्रुपमध्ये प्रश्न मेसेज टाकू शकता. ठीक आहे. जेव्हा मी मेसेज बघेन तेव्हा तुम्हाला मी उत्तर देईन. ठीक आहे. तर आपण क्लास आज इथेच थांबूया. एकदम सुंदर अशा छान अशा कवितेवर, ज्याच्यामध्ये आपण आपल्या सर्वात महत्वाच्या, सर्वात आवडीच्या व्यक्तीबद्दल आपण काहीतरी बोललोय. तर आपण विषय आजपासूनच सुरुवात करू. आपण जमलं तर ही कविता पूर्ण पाठ करायची आहे. नाही तर तुम्ही स्वतः लिहायचा प्रयत्न करायचा आहे. कविताच लिहा असं म्हणणार नाही, पण तुम्ही आईबद्दल लिहायचा प्रयत्न करू शकता. आणि आजपासून आणि मी निक्षून तुम्हाला विचारणार आहे, आठवड्यातनं 10 ओळी तुमच्या लिहिल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही रोज 2 ओळी लिहा किंवा तुम्ही 5 ओळी एका दिवशी आणि 5 ओळी दुसऱ्या दिवशी लिहा. ते तुम्ही तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे. ठीक आहे. तर इथेच या नोटवरच आपण इथे थांबणार आहोत. स्टॉप शेअरिंग. ओके. आणि आपण भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये वेगळा विषय घेऊन, वेगळी कविता घेऊन. अगदी छान छान असं वाटेल. तुम्ही तुमचे जरा कॅमेरे ओपन कराल का? तुम्ही दिसतच नाही तुमचे चेहरे. तनिष्का, हंसिया, श्रेयस फक्त कॅमेरा लावा, कारण की आता आपण क्लास संपवणारच आहोत. येस, व्हेरी गुड. श्रेयस 7th B. तनिष्का, हंसिया तुझा कॅमेरा कुठे आहे? श्रेयस आणि प्रियांशने मॅचिंग केलंय. ब्लू. छानच. तुम्ही ते हुई डुई लुई डिझने मधले असतात ना, डकटेल्स मधले, तसे दोघं आहात का? सगळंच सारखं असतं त्यांचं, होय ना? हो मॅम. या तनिष्का, तुला होमवर्क दिला होता, तू अजून मला दिला नाहीयेस बरं का. 20 दिवस होऊन गेले. नाही, मी तुला सोडणार नाही तो होमवर्क सांगितल्याशिवाय. तू काही कर. श्रेयस, प्रियांश, तुम्हाला माहितीये तो होमवर्क. सगळ्यांनाच माहितीये तो होमवर्क ऍक्च्युली. तनिष्काने सोडवून दाखवायचा, मला तो होमवर्कचा अभ्यास करून सांगायचा आहे. ओके, चला मग आता इथंच थांबूया. शुभरात्री. परत भेटूया पुढच्या शनिवारी. शुभरात्री मॅम. आणि धन्यवाद. शुभरात्री. तुम्हालाही धन्यवाद. आणि तुम्ही आज छानपैकी ही कविता एकदा मी शेअर करते ग्रुपमध्ये. त्यानंतर तुमच्या आईला ऐकवा छानपैकी, त्याच तालामध्ये तुम्ही इथे म्हटली आहेत आता. ओके. ओके. हा प्रियांश, शेतात गेलो होतो. अरे वा, कुठे?
महाराष्ट्र. कुठे? लातूर. लातूरला. अरे वा 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 वा. काय खरं नाही. लातूर कुठल्या जिल्ह्यात येतं रे? लातूर जिल्ह्याचे. लातूर जिल्ह्याचे. जिल्ह्याचं की स्वतःच जिल्हा आहे? जिल्ह्याचं शहर आहे. अरे वा, छान. तनुष्का तर बार्शीची आहे, माहितीये का? पण तिला माहितीच नाही बार्शी म्हणजे काय. आम्ही इकडे आलोय आपल्या महाराष्ट्रामध्ये. होय. अरे वा वा, छान. व्हेरी गुड. ओके. ग्रँडपेरेंट्स राहतात. ओ, आजी आजोबा राहतात का तुमचे? छान छान छान, अगदी छान. ओके, चला मग भेटूया आपण पुढच्या शनिवारी. सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे आणि ओके शेअर मॅम. करायचा आहे ग्रुपमध्ये. ग्रुपमध्ये मला पाठवायचं आहे. ओके, चला, धन्यवाद. नमस्ते, शुभरात्री. मॅम दर हा, बोल. दर दिवशी 10 ओळी लिहायच्यात. दर दिवशी नाही, आठवड्यातनं 10 ओळी, 5-5 ओळी. आठवड्यातून एक दिवस. आठवड्यातनं एक दिवस लिही किंवा 2 दिवसामधनं लिही, तुला जे योग्य वाटेल ते. ओके ओके मॅम. ठीक आहे, विषय तुमचा तुम्ही चूज करायचा आहे. ओके, ओके मॅम. ओके चला मग. ठीक आहे, भेटूया आपण नंतर पुढच्या क्लासमध्ये. ओके मॅम. ओके, बाय. बाय मॅम. नमस्कार.